माझा मराठीची बोलू कौतुके, परी अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मिळवी। अमृताहून गोड असेही मराठी म्हणजेच मराठी भाषा असं वर्णन संत ज्ञानेश्वर महाराजांनी केलं ते 12व्या शतकामध्ये, साधारण 750 वर्षांपूर्वी। पण नक्की मराठी किती जुनी आहे? चला, आमच्या टीमनं आपल्याच मराठी जनांना विचारले, उत्तरं मजेशीर आहेत, ऐका। मराठी भाषा संस्कृती किती वर्षापूर्वीची आहे, जुनी? असं माहिती नाही, पण कल्चरली वी आर व्हेरी रिच, एवढं मला माहिती। म्हणजे आपण खूप जुनी आहे, म्हणजे किती जुनी ते नाही माहिती, 150 वर्षापूर्वीची। संस्कृत जेव्हा सुरू झालं तेव्हापासूनची आहे आणि प्राकृत हे आधी, संस्कृत आणि प्राकृत आधी आलं, त्याच्यानंतर देवनागरी भाषा आणि लिपी ही संस्कृतमध्ये ही देवनागरीच लिपी आहे आणि आपल्या मराठीत पण लिपी देवनागरीच आहे, त्यामुळे ही तेव्हापासूनची भाषा आहे। साधारणतः 2500 वर्ष, 2500 वर्ष जुनी आहे। अप्रॉक्सिमेटली 2.5 ते 1,500 ते 2.5 वर्ष जुनी आहे। माझ्या माहितीनुसार एक 2500 वर्ष ते 2000 वर्ष जुनी आहे, कारण त्याचे पुरावे मिळतात आपल्याला। मी आहे मुस्लिम, महाराष्ट्रातला आहे, पण मराठी भाषा कधीची केव्हाची एवढी फार काही कल्पना नाही मला, पण असेल बहुतेक शिवाजी महाराजांच्या जमान्यापासून असेल। मी अंदाजे सांगू शकते, मला एवढं नाही माहिती, 1500 किंवा 2000 ह्याच्या अगोदरची आहे। त्याचे मूळ शोधायला गेलं तर उपनिषदांपर्यंत जावं लागतं। वेदात ती नव्हती, पण उपनिषदामध्ये काही मराठी शब्द सापडतात जे आज आपण बोलत नाही। म्हणजे या वयाच्या मुलांना असे बरेच शब्द आहेत की जे माहिती नाही आहेत, म्हणजे खुंट केळ्याचं हा शब्द माहीत नाही आहे, तर ती खूप जुनी आहे। एवढं नाही माहिती, पण माझा इथंच जन्म झालाय, मी मराठी लोकांमध्ये राहून शिकलोय मराठी बोलायला। त्यांचा एवढा म्हणजे इतिहास एवढा माहिती नाहीये त्यांचा। एवढं तर माहित नाही, पण खूप जुनी आहे। नाही असं कधी नाही माहिती, नाही माहिती, नाही, नो आयडिया, नाही एवढ्या डिटेल नाही माहित मला। झाला ना मूड खराब? तर लाभले अमास भाग्य बोलतो मराठी, जालो खरेच धन्य ऐकतो मराठी। हे लिहिणाऱ्या कवी सुरेश भट यांचाही मूड आज तुमच्यासारखाच ऑफ झाला असता। असो, आम्ही तुमचा मूड फ्रेश करू। माहिती देण्याच्या आधी हा व्हिडिओ बघणाऱ्यांना आम्ही सांगतोय की ही माहिती विविध सोर्स वापरून घेतली आहे। तुमच्याकडेही चांगले सोर्स असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आजची पिढी पुढे पुढे चालली आहे। मेसेज करतानाही आपण इंग्लिशचा वापर करतो किंवा मग मराठी इंग्लिशमध्ये टाईप करून पाठवतो। मराठीतले अनेक शब्द आपल्यालाच माहीत नसतात। बरं, हिंदी इंग्लिशही फ्लुएंट आहे का? तर नाही। म्हणूनच तर मग हिंदी आणि इतर चित्रपटांमध्ये मराठी ही टवाळीचा विषय होते। मराठी पात्रांना कमी लेखणारे कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात। दक्षिण भारतात मात्र याची उलट स्थिती आहे। पण आपली मराठी भाषा अशा गंभीर परिस्थितीमध्ये का आली आहे? खरंच ती इतकी कठीण आहे? आजच्या तरुणांना मराठी संवाद साधणं अडचणीचं वाटतंय। मराठीच्या उत्पत्तीपासून म्हणजेच मराठीच्या बिगिनिंग पासून आत्ताच्या क्षणापर्यंत मराठीचा प्रवास, इतिहास कसा राहिला हे तुम्हाला आम्ही सांगणार आहोत। आपल्या देशावर परकीयांनी आक्रमण केली, इथे राज्य केलं। आपल्याला मुघल आणि इंग्रजांच्या सत्तेबद्दल माहिती आहे, पण मागच्या 2000 वर्षांचा इतिहास जर आपण बघितला तर जवळपास 6 ते 7 घराणी अशी आहेत ज्या घराण्यांनी देशाच्या विविध भागामध्ये, त्यातही आपल्या महाराष्ट्रामध्ये त्यांचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं। मराठी भाषेवर कसा प्रभाव पडत गेला, त्याआधी कोणकोणती घराणी आत्ताचा महाराष्ट्र आणि या आपल्या महाराष्ट्राच्या आसपासला होती ते आपण पाहायला पाहिजे। आपली मराठी किती वयाची हे सांगणं तसं कठीणच आहे, पण भाषाशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार ती अंदाजे इसवी सनाच्या 6व्या शतकाच्या आसपास आली, म्हणजेच 1300 ते 1400 वर्ष जुनी आहे आपली मराठी भाषा। राष्ट्रकूट ज्यांनी जगप्रसिद्ध अजिंठा वेरूळच्या लेण्या बनवल्या, त्या घराण्याच्या कालावधीमध्ये मराठी भाषेचा उदय झाल्याचं म्हटलं जातं। इसवी सन 780 ते 982
असा अंदाजे 200 वर्ष या घराण्याचा कालावधी मानला जातो. दक्षिण भारत आणि गुजरातमध्ये जवळपास 75 शिलालेख सापडले. हे शिलालेख कन्नड, संस्कृत आणि मराठीमध्ये आहेत. असाच एक जुना शिलालेख श्रवणबेळगोळमध्ये आहे. इथे बाहुबलीची जी मूर्ती आहे तिथल्या शिलालेखामध्ये पहिल्यांदा मराठी वापरल्याचं प्रमाण मिळालंय. हा बाहुबली म्हणजे सिनेमातला बाहुबली नाहीये बरं का, तर जैन धर्माचे पहिले तीर्थंकर ऋषभनाथ यांचे हे पुत्र. श्री चामुंडाय करवियले, गंगाराये सुत्ताले करवियले असा मजकूर या शिलालेखामध्ये आपल्याला सापडतो. एकूणच राष्ट्रकूटांच्या काळातले शिलालेख जर आपण बघितले तर या काळामध्ये हिंदू, बौद्ध आणि जैन धर्म एकत्र नांदत होते असं आपल्याला दिसून येतं. मराठीतला शिलालेख सापडल्यापासून आत्ताच्या आपल्या काळापर्यंत अनेक बदल झाले. आक्रमणं आणि राजघराण्यांची सत्ता आली आणि गेली. त्या काळामध्ये सुद्धा मराठी टिकली आणि वाढली सुद्धा. त्या काळातल्या मराठीविषयी आपल्याला माहिती मिळाली ती शिलालेखांमुळे. पुढच्या पिढीला आत्ताच्या मराठीविषयी मात्र माहीतही होणार नाही. याचं कारण काय माहितीये? कारण आपले कुठलेही शिलालेख नाहीयेत. एवढंच नाही तर आत्ताच्या काळात तर दुकानांवर मराठीत पाट्या लावण्यासाठी सुद्धा सरकारला बळजबरी करावी लागते. दुकानावर मराठी पाट्या लावा, अन्यथा दंड भरायला तयार राहा. ज्या दुकानांवर मराठी पाट्या लागलेल्या नाहीत अशा दुकानांवर आजपासून महापालिका वेगानं कारवाई करणार आहे. राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या असाव्यात असे आदेश बुधवारी महाराष्ट्र सरकारनं काढले. राष्ट्रकुटानंतर आपल्या महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागात 2 राजघराण्यांनी राज्य केलं. चालुक्य घराण्यामध्ये मराठी भाषा सापडत नाही, कारण कन्नड, तेलुगू आणि संस्कृत या भाषांचा प्रभाव या घराण्यामध्ये असल्याचा आपल्याला दिसून येतो. पण एक घराणे ज्याचे शिलालेख सापडले आणि ते घराणं म्हणजेच शिलाहार. कोकणात साधारण 810 ते 1260 अशा 450 वर्षांचा जो काळ आहे त्या काळामध्ये शिलाहार हे घराणं होऊन गेलं. कोल्हापूर तसंच गोवा ते मुंबई असा संपूर्ण कोकणपट्टा शिलाहारांनी व्यापलेला होता. त्यांचे शिलालेख कन्नड या भाषेसोबतच मराठीतही आहेत. यावरूनच कळतं की त्यांच्यातल्या एका राजानं जैन धर्म स्वीकारला आणि इतर जे काही राजे होते ते हिंदू होते. सागरी व्यापार आणि किल्ले त्यांनी बांधले. शिलाहार शासन काळामध्ये जवळपास 15हून अधिक किल्ले त्यांनी बांधले असं म्हटलं जातं. त्यामध्ये मग बावडा असेल, भुदरगड असेल, सातारा आणि विशाळगड याच्यासह इतर किल्ल्यांचा देखील यामध्ये समावेश आहे. सन 1178 ते 1208 या दरम्यान पन्हाळा किल्ला त्यांनी बांधला. भोज दुसरा याच्या काळामध्ये हा किल्ला बांधला गेला. अरे कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली? वो दोनों कहाँ हैं मुझे नहीं मालूम. कहाँ राजा भोज कहाँ गंगू तेली या कहाणीचा किल्ल्याशी संबंध आहे असं म्हणतात. किल्ल्यासोबतच मुंबईतल्या वाळकेश्वरचं बाणगंगा, अंबरनाथ मधलं शिवाचं मंदिर, ठाण्यातलं कोपिनेश्वर मंदिर, कोल्हापुरातलं पार्श्वनाथ जैन मंदिर हे सुद्धा याच काळामध्ये उभारले गेले असं म्हटलं जातं. मराठीसोबतच कन्नड आणि संस्कृत ही शिलाहारांची भाषा राहिलेली आहे. मराठ्यांच्या 96 कुळातले मराठा शिलाहारांचे वंशज असल्याचं म्हटलं जातं. अर्थात त्यावर वाद प्रतिवाद होतात. राष्ट्रकूट आणि शिलाहार या दोन्ही साम्राज्यात जरी मराठीच्या काही नोंदी सापडल्या तरी त्यांची प्रमुख भाषा ही संस्कृत आणि कन्नड होती. पण खऱ्या अर्थानं 1200च्या शतकात मराठी भाषेच्या प्रगतीला वेग आला. कसा आला? तर मराठी साहित्य यायला या काळामध्ये सुरुवात झाली. मराठीतलं पहिलं पुस्तक विवेक सिंधू हे पश्चिमी चालुक्यांच्या अखेर आणि यादवांच्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये रचलं गेलं असावं. चालुक्य ज्या अद्वैत तत्वज्ञानाला मानत होते त्यावर आधारित विवेक सिंधू हा ग्रंथ आहे. कवी मुकुंदराज यांचा विवेक सिंधू हा आद्य ग्रंथ मानला जात होता. पण काही इतिहासकार 1278 साली महानुभाव पंथाचे चक्रधर स्वामी यांच्यावर आधारलेल्या लीळा चरित्रेला मराठीतला आद्य ग्रंथ मानतात. याची रचना चक्रधर स्वामींचे शिष्य म्हाईंभट यांनी केली. मराठीतला पहिला ग्रंथ कोणता
यावर मतमतांतर आहेत. पहिला कुठला, तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा. पण काहीही असो, यानंतर यादव काळात 1290ला संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिकाचं महत्त्व हे विशेष आहे. कारण मराठीला एक स्वतंत्र ओळख यामुळे मिळाली. आधी जे तत्वज्ञान संस्कृतमध्येच उच्च वर्गासाठी उपलब्ध होतं ते संत ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत पोहोचवलं सर्वांपर्यंत. आणि मग आली एक ज्ञानाची लाट. उसळली एक ज्ञानाची लाट, उसळली एक ज्ञानाची लाट, उसळली एक ज्ञानाची लाट, उसळली एक ज्ञानाची लाट भावार्थ दीपिकेचे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम आणि संत जनाबाई, मुक्ताबाई, कान्होपात्रा, महदंबा, संत सोयराबाई, वेणाबाई या सगळ्या संतांनी आपल्या अभंग ओवी आणि भारुडांनी जनमानसांवर भारूड घातलं. हे सगळे मराठीचे ओजी क्रिएटर्स. चल ऐकूया संतांच्या वाणीला, चल ग सखे चल ग सखे पंढरीला, चल ग सखे चल ग सखे पंढरीला. यादवांनी मराठीला प्रोत्साहन दिलं, त्यामुळे या काळात मराठीची भरभराट झाली. यादव वंशातले सुरुवातीचे शिलालेख संस्कृत आणि कन्नडमध्ये आहेत, तर नंतर मराठीचा वापर दिसून येतो. जवळपास 200 शिलालेख मराठीतून आहेत. ताम्रपट आणि दगडी स्मारकांवरचे मराठी शिलालेख हे जमीन अनुदान, प्रशासकीय आदेश आणि धार्मिक देणग्या नोंदवतात. 1270 मध्ये यादव काळात संत नामदेवांचा जन्म झाला. भक्तिगीत, अभंग, श्लोक हे सगळं मराठीच नाही तर हिंदीतही त्यांनी रचलं. त्यांच्या भक्ती मार्गाने क्रांती केली. त्यांचा प्रभाव इतका होता की 400 वर्षानंतर जेव्हा श्री गुरु अर्जन देव गुरु ग्रंथ साहिबची रचना करत होते तेव्हा त्यांनी नामदेवांच्या जवळपास 60हून अधिक श्लोकाचा समावेश त्यात केला. म्हणूनच तर नांदेड मधला गुरुद्वारा तख्त सचखंड श्री हुजूर अबचल नगर साहिब आपलासा वाटतो. विठू माझा लेकूरवाळा संगे गोपाळाचा मिळा हा अभंग ऐकला असेल, किंवा मग विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला हा अभंग तर आपल्याला तोंडपाठ आहेच. संत जनाबाईंनी याची रचना केली. 1258 मध्ये त्यांचा जन्म झाला. कृष्ण जन्म, थाळीपाक, प्रल्हाद चरित्र, बालक्रीडा, हरिश्चंद्राख्यान अशा रचना करून विठ्ठलाच्या प्रती आपली भक्ती दर्शवली. धाव घाली विठू आता चालू नको मंद, बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध, जोहार माय बाप जोहार तुमच्या महाराचा मी महार. अशा एक ना अनेक मराठीतल्या अभंगांनी 1200च्या शतकात चोखामेळा यांनी जागृत केली. यादव काळात अंदाजे 1270च्या दरम्यान त्यांचा जन्म झाला. 700-800 वर्षापूर्वीच्या भेदभावपूर्ण समाजात देवापासून दूर ठेवण्यात आलेल्यांच्या दुःखावर प्रकाश टाकणारे अभंग त्यांनी रचले. याच काळात गोरा कुंभार, सावता माळी यांनी मराठीत साहित्य निर्माण केलं असं दिसतं. भाषा असो किंवा संस्कृती, समाजात स्थिरता असेल तर ते पुढे जातात. पण मराठीच्या इतिहासात 200 वर्षाचा एक खंड जिथे हा विकास अडखळला होता तो म्हणजे दिल्ली सल्तनत आणि बहमनी सल्तनत याचा महाराष्ट्रातला कालखंड. त्यावेळी समाजात अत्याचार सुरू झाले, मंदिरं तोडली गेली, सामाजिक अव्यवस्था निर्माण झाली आणि त्यावेळेच्या राज्यकर्त्यांकडून पर्शियन भाषा थोपवण्यात आली. त्याचा परिणाम मराठी साहित्यावरही पडलेला दिसतो. या काळात मराठीतून नवीन असं साहित्य निर्माण झाल्याचं दिसत नाही आणि जरी निर्माण झालेलं असलं तरी ते समाजापर्यंत पोहोचलेलं नाही किंवा त्यावेळेचं रेकॉर्ड मात्र म्हणावं तसं समोर आलेलं नाही. सत्य 5 शाळा आल्या. यात निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही आणि इमादशाही यांचा समावेश होता. पण तरी त्यांचे सरदार मात्र मराठीच होते. त्यामुळेच मराठीला होणारा विरोध काही अंशी कमी झाला.
यानंतर 200 वर्षाच्या मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा मराठी प्रवाह सुरू झाला. भावार्थ रामायण, गीतासार, एकनाथी भागवत यांच्यासह भारुडांची रचना 15व्या शतकात केली ती संत एकनाथांनी. पैठणमध्ये 1533 मध्ये त्यांचा जन्म झाला. दख्खन साम्राज्यातल्या अहमदनगरच्या निजामशहाच्या कालखंडात त्यांनी भक्ती कार्य केलं आणि दक्षिणेत सुरू झालेल्या भक्ती चळवळीला महाराष्ट्रातही वेग मिळाला. निजामशाही काळात भक्ती कार्य आणि त्यातून समाज जागृती करण्याचं काम केलं संत तुकारामांनी. 1608 मध्ये पुण्याजवळच्या देहूत त्यांचा जन्म झाला. जवळपास 4500 पेक्षा जास्त अभंग रचना करून जातीभेद दांभिकतेवर त्यांनी मराठी भाषेद्वारे प्रहार केला. तुकोबारायांच्या साहित्यिक योगदानामुळे मराठी भाषा आणि संस्कृती जपण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 1937 मधल्या वेनिस फिल्म फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळालेला पहिला भारतीय सिनेमा संत तुकाराम हाही मराठीच होता. त्याचवेळी अशा एका व्यक्तीचा जन्म झाला ज्यांनी मराठी भाषेला तलवारीची धार दिली, ते म्हणजे समर्थ रामदास. दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, मनोबोध याची रचना त्यांनी केली. त्यांची सर्वात प्रसिद्ध रचना कोणती माहिती आहे? करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगी सुंदर उदिशे दुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव. सुखकर्ता दुःखहर्ता ही गणपतीची आरती. रामदासांच्या लेखनामुळे मराठी संस्कृती आणि भाषा जतन आणि संवर्धन करण्यात मदत झाली. त्यांनी शारीरिक बल, भक्ती आणि मठांच्या स्थापनेला प्रोत्साहन दिलं. नंतर एका नव्या युगाची सुरुवात झाली. ते वर्ष होतं 1674. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक. त्यांच्याच काळात मराठी राज्यभाषा बनली. प्रशासकीय स्तरावर मराठीचा वापर प्रभावीपणे व्हायला लागला. इतिहासातील पुस्तकं, जुन्या नोंदी पाहिल्या तर मराठीचा वापर किती प्रभावीपणे होतो हे दिसतं. शिवरायांच्या पत्रांमध्ये अनेकदा मराठी आणि संस्कृतचं मिश्रण असलेली भाषा वापरण्यात आली. यावरून त्यावेळी भाषेच्या बाबतीत कसं वातावरण होतं हे कळतं. एवढंच नाही तर शाही हुकूम असतील, लष्करी नोंदी असतील, महसूल दस्तऐवज असतील, हे सर्व मराठीत होतं. एवढंच नाही तर त्यावेळी मराठीची नवीन लिपीही तयार करण्यात आली, ती म्हणजे मोडी. याचा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काही संबंध नाहीये बरं का. या सोबतच पोवाडे, पोवाडे खरं तर 12व्या शतकापासून अस्तित्वात होते, पण मराठ्यांच्या काळात ते सोमात आले. पुढे मराठ्यांच्या काळात मराठी अटक ते कटक पर्यंत पोहोचली. त्यामुळे विविध राज्यात मराठी भाषकांसह संस्कृतीही आपल्याला दिसते. जसं आधी सांगितलं, समाज स्थिर असतो त्यावेळी भाषा आणि संस्कृतीचा विकास होतो. मराठ्यांनी जी सामाजिक स्थिरता दिली, मराठी कवी आणि लेखकांना संरक्षण दिलं, त्याचमुळे चांगल्या दर्जाचं साहित्य निर्माण झालं. याच काळात तंजावरच्या भोसले घराण्याच्या राजांसाठी लक्ष्मी कल्याणम आणि गंगा कावेरी संवाद यांसारखी नाटकं राजदरबारात सादर होत होती. पण थोडं पुढे आलं की म्हणजे साधारण 1843 आणि नंतर सीता स्वयंवर, झाशीच्या राणीचं नाटक अशी नाटकं पाहायला मिळाली. 1880 मध्ये कालिदास यांच्या अभिज्ञान शाकुंतलम यावर आधारित अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं शाकुंतल हे संगीत नाटक रंगभूमीवर आलं. सगळं कसं चांगलं सुरू होतं, पण मग परत आपण एकमेकांची भांडायला लागलो. जसं राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, यादव यांच्या भांडणात आलेले परकीय आक्रमक दिल्ली सल्तनत, नंतर बहमनी किंवा दख्खन साम्राज्य हे आले आणि आपल्यावर राज्य केलं. मराठ्यांनी ते मिळवलं आणि परत आपसातल्या भांडणानं मराठा साम्राज्याचं सूर्य मावळला. ब्रिटिशांच्या काळात मात्र मराठीकडे शासनाच्या स्तरावर दुर्लक्ष व्हायला सुरुवात झाली. सन 1857 ते 1947 अशा 90 वर्षापर्यंत ब्रिटिशांची सत्ता भारतात होती. डिवाइड अँड रूलच्या अंतर्गत इंग्रजांनी प्रशासनात इंग्लिश आणि पर्शियन भाषेला पसंती दिली
आणि मराठीकडे दुर्लक्ष केलं. एवढंच नाही तर 1792च्या बॉम्बे रेग्युलेशननं कोर्टात मराठीच्या जागी पर्शियन भाषा आणली. पण मराठ्यांचा प्रखर विरोध पाहता फक्त 35 वर्षातच इंग्रजांना पर्शियन भाषा मागे घ्यावी लागली. मराठी आली ती आजपर्यंत महाराष्ट्राबाहेर गेली नाही. संजीवनी मराठी भाषा मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पण 1832 मध्ये आलं. पण मराठी वृत्तपत्रांची खरी ताकद पाहायला मिळाली ती 20व्या शतकात, जेव्हा स्वातंत्र्य चळवळीत अनेक वृत्तपत्रे नियतकालिके आपलं काम चांगलं बजावत होते. बाळ गंगाधर टिळक यांचं केसरी असेल, गोपाळ गणेश आगरकरांचं सुधारक, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचं मानवी समता इत्यादी. मराठी भाषेवर विनायक दामोदर सावरकर यांनीही काम केलं. सावरकरांना इंग्रजांनी कोणत्याही चळवळीत भाग घ्यायला बंदी घातली. त्यानंतर त्यांनी मराठी भाषेवर काम करायला सुरुवात केली. मराठीवर जो फारसी आणि अरबीचा प्रभाव झाला होता तो कमी केला. काही शब्द जे दैनंदिन वापरातले आहेत ते त्यांनी मराठीत आणले, जसं की महापौर, शस्त्रसंधी, महापालिका इत्यादी. यात महत्त्वाची बाब अशी की त्यांच्या भाषेच्या संदर्भातल्या संकल्पना या वादग्रस्त ठरल्या. त्या सर्वत्र स्वीकारल्या गेल्या नाहीत. देशावर कब्जा केलेल्या ब्रिटिशांना आपण भारतीयांनी जायला भाग पाडलं. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. महाराष्ट्र हे भारतीय प्रजासत्ताक मधलं एक राज्य बनलं. बहु असोत सुंदर संपन्न की महा प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा. अर्थव्यवस्था, शिक्षण, संस्कृती अशा विविध बाबतीत आघाडी घेतली. याचं कारण आपली माय मराठी. भाषा ही केवळ संवाद साधण्याचं माध्यम मानलं जातं, पण तेवढ्याच पुरतं भाषेला महत्त्व नाहीये. तर भाषा ही तुमची संस्कृती, सभ्यता, अर्थव्यवस्था, कला आणि विचारांना रिप्रेझेंट करते. 1500 वर्षात मराठीनं कितीतरी साम्राज्य पाहिले, धर्म पाहिले, जाती पाहिल्या, चढ उतार पाहिले, इतर भाषांचा प्रभाव पाहिला, परक्यांचे अत्याचार पाहिले आणि संतांची भक्तीही पाहिली. या सगळ्यात मराठी टिकून राहिली आणि वाढलीही, कारण मराठीची सर्वसमावेशकता. जसं संत ज्ञानेश्वर ते संत तुकारामांनी मराठीत रचना केल्या, तसंच शेख मोहम्मद, शाह मुंतोजी अशा जवळजवळ 50 मुस्लिम संतांनी लावणी, नाटकं, वगनाट्य, भक्तिगीतं, देशभक्तीपर गीतं रचून मराठीची सेवा केली. अलीकडच्या काळात मराठीत कुसुमाग्रज, सुरेश भट यांच्यासारखे कवी झाले, तर अमर शेख, बशीर मोमीन यांच्यासारखे शाहीर झाले. हा 1500 वर्षांचा प्रवास पाहता प्रत्येकाची संस्कृती, विचार हे वेगळे होते. त्या सगळ्यांना मराठीनं सामावून घेतलं. आजही आपली मराठी प्र. के. अत्रे, पु. ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, मंगेश पाडगावकर, वी. सम. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, बालचंद्र नेमाडे यांच्यासोबतच सचिन पिळगावकर, शांता शेळके, नागराज मंजुळे, अजय अतुल, नाना पाटेकर या आणि अशा कितीतरी लेखकांना मोठं करते. याच मराठीमुळे आपण एकत्र आलो आहोत. तिचा वारसा आपल्यासाठी अभिमान आहे. ज्या आईने आपल्याला मोठं केलं, आपल्यावर जीवापाड प्रेम केलं. 1300 ते 1500 वर्ष जुनी, जगातली 13वी आणि देशातली 3ऱ्या क्रमांकाची भाषा अशी आपल्या मराठी संस्कृतीची ओळख आहे. तिलाच आपण कुठेतरी सोडून दिलंय. तोडक्या मोडक्या हिंदी किंवा इंग्रजीतलं आपलं अशुद्ध बोलणं हे आपलं मराठीकडचं दुर्लक्ष आहे. असं असूनही आपल्याला सांभाळून घेणारी अशी मायबोली आपली मराठी. पण हे असंच सुरू राहिलं ना तर आपली मराठी भाषा ही फॉरगॉटन लँग्वेजमध्ये जायला वेळ लागणार नाही. तिची मुलं म्हणजेच आपण सर्वजण जात, धर्म, प्रदेश, भाषा याच्यातच भांडतोय
आणि याच्यातच गुंतलोय. राष्ट्रकूट, शिलाहार, चालुक्य, यादव, त्यानंतरचे मराठे यांच्या आपापसातल्या वादामुळे परकीयांनी गैरफायदा घेत जसा त्यावेळेला कब्जा मिळवला तसा आताही कुणीतरी मिळवेल. पुन्हा एखादी सत्ता आक्रमण करेल आणि आपण जो मेहनतीनं कमावलेला वारसा आहे तो गमावून बसू. खूप उशीर होण्याची वेळ येऊ नये. आपल्या भूतकाळातून शिकू, आपलं भविष्य सुरक्षित करू आणि मराठीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण परत मराठी बोलायला सुरुवात करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.